मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। माजी महापौर मनोहर गणपत सपाटे वय 60, ज्ञानेश्वर बबन सपाटे वय 40, बालाजी उर्फ बंटी किरण सोनके वय 32, ज्ञानेश्वर जगन्नाथ सुरवसे वय 37, सर्व राहणार मुरारजीपेठ सोलापूर, प्रवीण ज्ञानेश्वर झुंझुर्डे वय 35, राहणार खमितकर अपार्टमेंटजवळ सोलापूर यांनी सन 2012च्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदाराला पैशाचं आमिष दाखवून धमकी देऊन साक्षीदाराला मारहाण केल्याच्या गुन्ह्यातून मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली। याबाबत हकीकत अशी, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2012साठी प्रभाग क्रमांक 11 मधून मनोहर सपाटे यांना राष्ट्रवादीकडून तर प्रकरणातील साक्षीदार योगेश पवार यांना मनसे या पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती। दिनांक 4 फेब्रुवारी 2012 रोजी मनोहर सपाटे यांनी योगेश पवार यांना नामांकन अर्ज माघार घेण्यासाठी दमदाटी केली। तसंच दिनांक 16 फेब्रुवारी 2012 रोजी रात्री 12:30च्या सुमारास मनोहर सपाटे यांच्यासह 4 आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन पैसे घ्या आणि मत मनोहर सपाटे यांना द्या, त्यावर फिर्यादीनं नकार दिला असता आरोपींनी त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। दरम्यान बाळू लोंढे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मनोहर सपाटे यांनी त्याला चापट मारली, तर ज्ञानेश्वर सपाटे यानं फरशी उचलून फेकून मारली। अशा आशयाची फिर्याद राणीबाई एरटे यांनी आरोपींविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात दिली होती। या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडली। साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती आणि उलट तपासादरम्यान मान्य केलेल्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। तसंच फिर्यादी ही योगेश पवार यांची समर्थक असून केवळ निवडणुकीवेळी आरोपींची प्रतिमा मलिन व्हावी म्हणून त्याचा फायदा योगेश पवार यांना घेता यावा म्हणून फिर्यादीनं आरोपींविरुद्ध खोटी केस केली। तसंच उलट तपासादरम्यान फिर्यादी मान्य करतात की त्या योगेश पवार यांच्या खंद्या समर्थक आहेत। या आणि इतर मुद्द्यांवर युक्तिवाद केला। अभिलेखावर असलेला एकूण पुरावा, आरोपींतर्फे मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिलं।